हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016ची बघणार आहोत. तर मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर आपण PYQ सिरीज चालू केलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे आणि कोणत्या टॉपिकवर आयोगाचा भर आहे हे तुमचं या व्हिडिओमधून नक्कीच क्लिअर होईल. मित्रांनो, व्हिडिओला जर लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? अ काय आहे? अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉनची संख्या. ब अणुवस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉनची संख्या. तर पर्यायी उत्तरे काय आहे? फक्त अ, दुसरं फक्त ब, तिसरं दोन्ही अ आणि ब, चौथं दोन्ही नाही. तर आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. तर याचे योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन 4 दोन्ही नाहीत. तर अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉनची संख्या हे विधान बरोबर आहे. आणि व अणुवस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉनची संख्या हे पण विधान बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विधान विचारलेलं आहे. तर यापैकी कोणतंच अयोग्य विधान नाही आहे. तर याचं योग्य उत्तर राहील मग ऑप्शन 4 दोन्ही नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन. इसबगोल जे की पोटाच्या विकारावर वापरले जाते कोणत्या वनस्पतीपासून प्राप्त केले जाते? तर पर्यायी उत्तरे आहे प्लॅटॅंगो ओव्हाटा, पोंगामिया पिन्नाटा आणि तिसरं आउजिनिया उजनेसिन्स आणि चौथं ऑसिमम सॅक्टम. तर याचं उत्तर काय आहे? तर इसबगोल की जे पोटाच्या विकारावर वापरले जाते तर ते कोणत्या वनस्पतीपासून मिळवले जाते? तर ते प्लॅटॅंगो ओव्हाटा या वनस्पतीपासून ते मिळवले जाते. तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन 5 प्लॅटॅंगो ओव्हाटा. नेक्स्ट क्वेश्चन. एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? तर ऑप्शन आहे 1 लिटर, 0.75 लिटर, तिसरं 0.50 लिटर आणि 0.25 लिटर. तर याचे उत्तर काय आहे? 1 लिटर. तर एका मिनिटात मूत्रपिंडातून 1 लिटर एवढे रक्त वाहत असते. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील दोन विधानांपैकी कोणती योग्य आहेत? तर विधान आहे अ आहे उपदाने ही उपचार म्हणून स्टेरॉइड्स सारखी असतात. ब स्टेरॉइड्स टिकून राहणारा इलाज आश्वासित करतात. तर पर्याय उत्तर आहे फक्त अ, फक्त ब, दोन्ही अ आणि ब आणि चौथं दोन्ही नाही. तर याचे उत्तर आहे फक्त अ. तर उपदाने ही उपचार म्हणून स्टेरॉइड सारखी असतात. तर हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती? तर ऑप्शन आहे कस्तुरी मृग, दुसरं काळवीट, तिसरं चितळ आणि चौथं चिंकारा. तर याचे उत्तर आहे चितळ, ऑप्शन 3. तर चितळ या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती. नेक्स्ट क्वेश्चन. 4 वर्ष वयाच्या मुलाच्या अँटेरियर पिट्युटरीस एका अपघातात गंभीर हानी पोचली होती तरी तो तग धरून जिवंत राहिला. तर त्यात काय होऊ शकते? तर ऑप्शन आहे थायरॉक्सिन कमी प्रमाणात स्रवण्यात येईल, दुसरं स्पर्मॅटोजिनियस उत्तेजित होणार नाही, तिसरं मुलांच्या उंचीची वाढ खुंटीत होईल आणि चौथं मॅब्रिक ग्लँडची वाढ उत्तेजित होईल. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन 3 मुलांच्या उंचीची वाढ खुंटीत होईल. नेक्स्ट क्वेश्चन. बंडल ऑफ हीज चे जाळे ऑप्शन आहे संपूर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतूचे असते, दुसरं संपूर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतूचे असते, तिसरं फक्त हृदयातील जवनिका व्हेंट्रिकलमध्ये पसरलेल्या स्नायूतंतूंचे असते आणि चौथं आहे हृदयातील जवनिकामध्ये पसरलेल्या मज्जातंतूचे असते. तर याचे उत्तर काय आहे? बंडल ऑफ हीजचे जाळे फक्त हृदयातील जवनिका म्हणजे व्हेंट्रिकलमध्ये पसरलेल्या स्नायूतंतूंचे असते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन. जस अशी रासायनिक अभिक्रिया होत राहते ते वेळेनुसार तिचा वेग मंदावतो, वाढतो, बदलत नाही, खूप वेगाने वाढतो. तर याचे उत्तर आहे ऑप्शन 1 मंदावतो. तर जस अशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार तिचा वेग हा मंदावत असतो. नेक्स्ट क्वेश्चन. नैसर्गिक रबर हा एक टिंबटिंबचा पॉलिमर आहे. तर ऑप्शन आहे प्रोपीन, आयसोप्रोपीन, फॉर्मल्डिहाइड आणि चौथं फिनॉल. तर याचं उत्तर काय आहे? तर नैसर्गिक रबर हा एक आयसोप्रोपीनचा पॉलिमर आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील दोन विधानांपैकी कोणती योग्य आहेत? तर अ आहे विशेष आर्थिक क्षेत्रातील उत्पादकांना ज्या सूट आणि सवलती दिल्या जातात त्या प्रत्यक्ष करात नाही, परंतु निर्यात प्रोत्साहनार्थ व पायाभूत सुधारणांकरिता दिल्या जातात. तर ब काय आहे? तसेच त्या कोणत्याही कामगारविषयक आदेश, निर्देशन व कायद्यासंदर्भात नाहीत. तर पर्यायी उत्तर काय आहे? फक्त अ, फक्त ब, दोन्ही अ आणि ब आणि चौथं दोन्ही नाही. तर आपल्याला योग्य उत्तर विचारलेलं आहे. तर ऑप्शन 2 फक्त ब हे उत्तर आहे. तसेच त्या कोणत्याही कामगार विषयक आदेश, निर्देशक वा कायद्यासंदर्भात नाहीत, हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅक्राइड आहे? तर ऑप्शन आहे ग्लुकोज, फ्रॅक्टोज, तिसरं सुक्रोज आणि चौथं सेल्युलोज.
तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर यापैकी पिष्टमय पदार्थ डायसॅक्राइड कोणता आहे? तर तो आहे सुक्रोज. ऑप्शन 3 याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इतक्यात उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याने जगभरात खळबळ उडाली. अ आहे हायड्रोजन बॉम्ब तितक्याच क्षमतेच्या अणुबॉम्बपेक्षा किमान दुप्पट विध्वंसक असतो. आणि ब न्यूट्रॉन बॉम्बने वित्तहानी कमी होते परंतु प्राणहानी अधिक होते. तर वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर पर्याय उत्तरे आहे फक्त ब, दोन्ही अ आणि ब आणि चौथं दोन्ही नाही. तर याचं एक उत्तर आहे ऑप्शन सेकंड फक्त ब. तर न्यूट्रॉन बॉम्बने वित्तहानी कमी होते परंतु प्राणहानी अधिक होते. तर हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एका साधारण प्रौढाकरता पुढील 2 विधानांपैकी कोणती योग्य आहेत? तर अविधान काय आहे? रक्तात सर्वसाधारणपणे ग्लुकोजचे प्रमाण उपाशीपोटी 70 मिलीग्रॅम% पर्यंत असायला हवे. आणि ब जेवणानंतरचे रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोज प्रमाण 140 मिलीग्रॅम% पावेतो असायला हवेत. तर पर्याय उत्तरे आहे फक्त ब, दोन्ही अ आणि ब आणि चौथं दोन्ही नाही. तर याचं उत्तर काय आहे? तर एक साधारण प्रौढाकरता जेवणानंतरचे रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोजचे प्रमाण हे 140 मिलीग्रॅम असायला हवे. तर ब विधान हे बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सेकंड फक्त ब. पुढचा प्रश्न. फायर एक्सटिंग्विशर म्हणून कशाचा उपयोग होऊ शकतो? तर ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड आणि BCF म्हणजे ब्रोमोक्लोरो डायफ्लुरो ओरोमिथेन. दुसरं BC आणि CTC क्लोरोब्रोमोमिथेन व कार्बन टेट्राक्लोराईड. तिसरं वरील दोन्ही आणि चौथं वरीलपैकी एकही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. तर ऑप्शन 3 याचं योग्य उत्तर आहे. तर फायर एक्सटिंग्विशरसाठी कशाचा उपयोग केला जातो? तर कार्बन डायऑक्साईड आणि BCFचा आणि CB आणि CTCचा उपयोग केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील भारुडाशी कोण संबंधित आहे? तर भारुड दिलेले आहे आपल्याला. अग ग विंचू चावला, देवा रे देवा विंचू चावला, आता काय मी करू विंचू चावला, अग ग विंचू चावला, अग बया बया विंचू चावला. तर हे भारुड दिलेलं आहे आपल्याला. पर्याय उत्तर दिले आहे. तर ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास आणि एकनाथ. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर हे भारुड कोणाचं आहे? तर हे संत एकनाथांचं भारुड आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन. खालील राज्यांपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही? तर ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश, दुसरं हरियाणा, तिसरं त्रिपुरा, चौथं राजस्थान. तर याचे उत्तर काय आहे? तर राजस्थान राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. काय आहे? 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. ब अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेत. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखायचं आहे. तर पर्याय उत्तरे आहे अ आणि ब, दुसरं ब आणि क, तिसरं अ आणि क आणि चौथं अ ब क. तर याचं उत्तर काय आहे? तर फक्त ऑप्शन अ आणि ब. तर अ काय आहे? 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. तर हे विधान बरोबर आहे. आणि अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. तर हे पण विधान बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहे राज्यसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपाध्यक्ष, तिसरं लोकसभेचे सर्वात ज्येष्ठ सभासद आणि चौथं राष्ट्रपतीकडून नामनिर्देशित सभासद. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सेकंड राज्यसभेचे उपाध्यक्ष. तर जर लोकसभापती आणि उपसभापती जर दोघे जर उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण बसते? तर ते राज्यसभेचे उपाध्यक्ष बसतात. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर अ काय आहे? घटनादुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा खाजगी सभासदाकडून मांडले जाऊ शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची गरज नसते. आणि ब आहे घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 वरीलपैकी एकही नाही. खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही असं आपल्याला विचारलेलं होतं. तर बरोबर नाही तर हे दोन्ही पण विधान बरोबर आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय असेल? वरीलपैकी एकही नाही. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे कोणते वैधानिक कार्य नाही? तर काय आहे ऑप्शन? नागरी सेवांमध्ये बढती आणि नियंत्रणाच्या पद्धतीसंबंधी शासनास सल्ला देणे. दुसरं सनदी सेवकांचे अधिकार आणि हितसंबंधाची काळजी घेणे. तिसरं सनदी सेवकांच्या अपिलांची सुनावणी करून त्यांच्या तक्रारी दूर करणे. आणि चौथं राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यावर देखरेख ठेवणे. तर याचं हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला आहे.